नमस्कार, मी जागृती स्वागत करते तुमचे स्वाद विथ जागृतीमध्ये। नवरात्रीच्या या मंगलमय सणात आपण रोज काहीतरी उपवासासाठी स्पेशल बनवत असतो। तर त्यासाठी आज मी घेऊन आली आहे हिरव्या मिरचींची चटणी। सर्वप्रथम साहित्य बघू। हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या पातळ कापून घेतलेल्या आहेत। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, तेल असे साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे आणि त्यात 2 चमचे तेल घालू। तेल छान तापले की त्यात आता आपण जिरे घालू। मी साहित्य दाखवताना जिरे दाखवायचं विसरली होती। आता यात उभ्या पातळ कापून घेतलेल्या मिरच्या घातल्या आणि मिरच्या तेलावर छान अशा फ्राय होऊन देऊ। दोन ते 3 मिनिट मिरच्या तेलावर छान अशा फ्राय झाल्या की त्यात चवीनुसार मीठ घालू। आता 2 ते 3 चमचे असे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालू। आणि सगळे साहित्य तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊ। 1 ते 2 मिनिट भाजलेले शेंगदाण्याचे कूट मिरची सोबत छान असे फ्राय झाली की यात आता पाणी घालू। थोडे थोडे करत मी अर्धा ग्लास पाणी घातले आहे। तुम्ही तुमच्या मनाने कन्सिस्टन्सी बघून पाणी कमी जास्त करू शकता। आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट मंद गॅसवर चटणीला शिजून देऊ। तर तुम्ही बघू शकता छान अशी झणझणीत उपवासासाठी योग्य अशी मिरचीची चटणी तयार झालेली आहे। ही मिरचीची चटणी भगर, उपवासाची पुरी किंवा उपवासाच्या थालीपीठाबरोबर खूप छान लागते। मी याआधी उपवासाचे थालीपीठ आणि उपवासाच्या पुऱ्या यांची रेसिपी शेअर केली होती। तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते। रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।